आता आपण काही अधिक गुंतागुंतीच्या टिप्स पाहणार आहोत, या माझ्या गेमिंग अनुभवातून, प्रो मित्रांकडून आणि टिकटॉक व्हिडिओंमधून मिळालेल्या आहे। असो, आपण थेट पहिल्या प्रसिद्ध टिपपासून सुरुवात करतो। ट्रेनिंग झोनमध्ये जा, तुमच्या बटनांचा आकार बदला आणि शक्य तितके लहान करा, विशेषतः आयपॅडवर असाल तर। का तुम्ही विचारा, यामुळे तुम्हाला दिशा बदलणे जलद शक्य होईल कारण बोटाने हलवायचे अंतर कमी असेल, पण यामुळे गेम थोडा कठीण होतो। सवय लावा, हे महत्त्वाचे आहे। पहा, रोटेशन्स किती जलद होतात। दुसरे स्प्लिटच्या हायपरचार्जस जर तुम्ही ते चेस्टवर वापरले तर तुमची अतिरिक्त बल भिंतीवर आदळून पुन्हा चेस्टकडे परत येईल याची खात्री करा, यामुळे तुमचे डॅमेज 30% वाढेल। हे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तिसरे हे अगदी स्पष्ट आहे, पण मी माझ्या रम्ससाठी पुन्हा सांगतो, ब्रॉल बॉलमध्ये जवळजवळ अशा ब्रोवलरला पास करू नका ज्याचा रिचार्ज खूपच संथ आहे। उदाहरणार्थ, एक तारा किंवा त्याहून वाईट क्लॅन्सी जर उपयोग नसेल त्यांना म्युनिशन्सची गरज असते। 4 विलो सोबत जर तुमच्याकडे सुपर असेल आणि विरोधक उदाहरणार्थ ब्रॉल बॉलमध्ये गोल करणार असेल तर शॉट मारण्याआधी सुपर वापरू नका, कारण तो सुपर चुकवण्यावर लक्ष केंद्रित करेल, धोकादायक आहे। या उलट तो शॉट मारेल तेव्हा थांबा आणि लगेच तुमचा सुपर वापरा, त्यामुळे बॉल गोलपोस्टमध्ये जाणार नाही आणि विरोधक खूप हुशार नसेल तर तो चुकवू शकणार नाही, कारण त्याने गोलसाठी सगळी बुद्धी वापरली असेल। 5 अजून एक अज्ञात गोष्ट, पण बस सोबत तुम्ही गेलच्या वादळातून जाऊ शकता। तुम्हाला फक्त वादळा चिरण्यापूर्वी सुपर वापरायचा आहे आणि मग तुम्ही वादळ पार करता। थोडा सराव लागतो। एखादा सहकारी शोधा, सहकारी हवा असेल तर माझ्या डिस्कॉर्डवर, जो डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथे मिळेल। क्रंच तिथे जॉईन करा, मला तिथे तुमची मदत हवी आहे व्हिडिओसाठी। पण असो, क्रमांक 6 नेहमी डाव्या बाजूने जा, कारण तुमचे बाण डावीकडून उजवीकडे जातात। जर डावीकडचा शत्रू परत येऊन स्वतःला वाचवत असेल तर तो बाणांच्या दिशेने जाईल, त्यामुळे त्याला डॅमेज बसेल। पण जर तुम्ही उजव्या बाजूला असाल तर तो हल्ल्याच्या दिशेने जाणार नाही, जे थोडं दुःखद आहे। 7 अजून एक स्पष्ट ट्रिक, पण मोर्टिस सोबत जर कोणाला पटकन मारायचं असेल तर भिंतीजवळ उभे राहा, तुमचे हल्ले वेगाने जातील। कनेक्शन चांगलं असेल तर जास्त डॅमेज देतील, जे आश्चर्यचकित करू शकतं। 8 कॉल्ट सोबत जर तुम्हाला सुपरने शत्रूला संपवायचं असेल तर शक्य तितक्या कमी भिंती फोडा, कारण कॉल्टच्या गोळ्या भिंतीत गायब होतात आणि जास्त भिंती असतील तर कमी डॅमेज होईल, म्हणून हल्ल्याचा कोन असा ठरवा की कमी भिंती तुटतील। 9 जेव्हा तुम्ही नाणी खेळता आणि अजून गोळ्या नाही पण सुपर आणि शील्डचं स्टार पॉवर आहे, तेव्हा सुपर वापरून वेळ काढायला अजिबात संकोच करू नका, त्यामुळे गोळ्या परत मिळवता येतील। हे साधं आहे पण कामाला येतं। तुम्ही हे वेळ ताडण शस्त्रास्त्र क्षेत्रातही करू शकता। चला, 10वा क्रमांक, तुम्ही फॅनच्या जेटने कोलेकचा सुपर थांबवू शकता। हे उपयुक्त ठरू शकतं। मी इथे ठेवतो पण पुन्हा सांगतो, सराव करा, कारण हे थोडं अवघड आहे। 11 टिप्स प्रत्येकाने माहीत असाव्या। ग्रे सोबत तुम्ही तुमच्या जेटची लांबी वाढवू शकता। फक्त एखाद्या शत्रूला पकडा आणि मग त्याच वेळी सुपर वापरा, शत्रू लांब ओढला जाईल। हे जबरदस्त आहे। राखाडी रंगाचे रूपांतर जिनमध्ये होते। 12 फार थोड्यांना माहीत आहे, पण बसचा पुनर्प्राप्ती कालावधी जास्त असतो जर तुम्ही सुपर लांबून वापरला। हे जास्त धोकादायक, पण हे तुम्हाला मोफत किल मिळते। चला, क्रमांक 13 जर सामना लवकरच संपणार असेल किंवा तुम्ही चांगल्या स्थितीत असाल तर विरोधकासाठी त्रासदायक वेळ काढण्याचे काही मार्ग आहे। उदाहरणार्थ, ब्रॉल बॉलमध्ये पेनाल्टी नकाशावर जर तुम्ही चेंडू झाडीत अडकवला तर हे विरोधकांना त्रासदायक ठरेल, कारण त्यांना चेंडू परत मिळवायला 30 सेकंद, कदाचित 1 मिनिट लागू शकते। जर नीट खेळलात तर त्यांच्यासाठी हे त्रासदायक असतं। हे ब्रेक इन मोडमध्येही चालतं, फक्त शत्रूच्या बेसमध्ये जाऊन शक्य तितका वेळ तग धरायचा प्रयत्न करा, त्यामुळे टीममेट्सना फायदा होईल। हे वापरायला संकोच करू नका। क्रमांक 14 नानी सर्वांना माहीत आहे, हा खेळातील सर्वात अवघड ब्रॉलर आहे। त्याचे शॉट्स सहज लागत नाहीत आणि बहुतेक खेळाडू 4000 डॅमेज देण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात ते जवळजवळ अशक्य आहे, म्हणून विरोधकाच्या मागे निशाणा साधा। तुम्ही किमान 1400 डॅमेज कराल, हे जास्त नाही पण त्यामुळे दबाव येतो, उपयुक्त आहे आणि तुमचा सुपर चार्ज होतो। तर मग हे करा, पण डम पद्धतीने। चला, ऑटोएम वापरा। होय, बरोबर, आधीच बॅच ब्रॉलरवर ऑटोएम उपयुक्त आहे, कधी कधी निशाणा साधण्यापेक्षा जास्त प्रभावी। उदाहरणार्थ, जीनसह जर तुम्ही प्रतिस्पर्ध्याच्या पुरेसे जवळ असाल तर सुपरचे लक्ष साधू नका, पण मी जो सल्ला देतो तो सर्वसाधारण आहे, विशेषतः सुपरबद्दल। तुम्हाला माहीत आहे की सुपरने लक्ष केल्यावर एक पिवळी दाढी दिसते, पण ऑटोएम वापरल्यास ती दिसणार नाही, त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी कमी वेळ मिळतो। तुम्ही अचूकतेचा त्याग करणार आहात जेणेकरून प्रतिस्पर्ध्यांना प्रतिक्रिया देता येणार नाही, हे ठरवा।
हे उपयुक्त आहे जर क्रॉस पॅन मध्यम असेल. प्रतिस्पर्ध्यांना चुकवणे, त्यांच्यावर जेट्स वापरणे, सुपर वापरणे शक्य असते. उदाहरणार्थ विलोप जेटने ताराच्या सुपरपासून स्वतःचे संरक्षण करू शकते. आणि बघा, जर तारा सुपर ऑटोएम करणार असेल, ती भिंत तितकी प्रभावीपणे फोडू शकणार नाही. कदाचित ती ब्रॉलरला कमी ओढू शकेल, पण विलोला प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळणार नाही किंवा नेहमीपेक्षा कमी वेळ मिळेल. म्हणून बघा, हे सोपं आहे. क्रंच वापरा कारण हे तुमच्या गेमचं चित्र बदलू शकतं. सीज अजूनही टीमवरच. हो, मी या व्हिडिओत समर्थन करतो. जर तुम्ही अशा कोणावर गेलात की प्रोप्रमाणे चुकवतो, ज्याला वाटतं तो टेन्साई, तर फक्त 30 सेकंद त्याच्या हालचालीवर लक्ष द्या. आणि जर तुम्हाला लक्षात आलं की त्याचा एकमेव गेम म्हणजे अचानक हालचाली करणं आणि शेवटी तो नेहमी त्याच जागेवर परत येतो, त्रास घेऊ नका. ऑटोएम वापरा. तुम्ही त्याला नक्कीच हिट कराल कारण सहजतेने मारणं अवघड आहे. 17 ब्रॉकसह प्रयत्न करा की तुम्ही लांब किंवा अगदी जवळून गोळीबार करा, पण कधीही मध्यम अंतरावरून नाही कारण त्याच्या रॉकेट्स फक्त हल्ल्याच्या शेवटी फुटतात. म्हणून मध्यम अंतरावरून गोळीबार करणाऱ्या ब्रॉकला चुकवणं सोपं आहे. हे लक्षात ठेवा आणि बघा, तुम्ही प्रोजेक्टाइल्स अचूक माराल. 18 मागच्या वेळी मी लेन्सबद्दल बोललो आणि त्या किती महत्त्वाच्या आहेत हे सांगितलं, पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेन बदलणं. गेमच्या सुरुवातीच्या इंट्रो स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता कोणता बॉलर कुठे जाणार, आणि जर तुमच्या बाजूला तुम्हाला माहित असेल की तुम्हाला असा बॉलर मिळणार आहे जो सहजपणे तुम्हाला हरवू शकतो, तर फक्त बाजू बदलून टाका. हे तुमच्या साथीदाराला सांगा आणि सामान्यपणे तो मूर्ख नसेल तर तो ते करेल. 19 रयॉन किंवा किटसह जर तुम्ही एखाद्या विरोधकासमोर अदृश्य झाला तर आधीच सांगतो, ही नेहमीच चांगली कल्पना नसते, पण किमान इतकं तरी करा की अदृश्य होण्याआधी जसं उजवीकडे जाण्याचा अभिनय करा आणि मग अदृश्य झाल्यावर लगेचच डावीकडे वळा, म्हणजे विरोधक गोंधळून जाईल. चला, क्रमांक 20 आधीच तुम्ही कोलेट वापरून खेळातील सर्व ब्रॉलरना फक्त 2 अटॅक आणि 1 सुपर वापरून मारू शकता. हे फक्त गणित आहे, कारण कोलेट विरोधकाच्या जीवशक्तीच्या प्रमाणात डॅमेज करते. क्रमांक 21 स्प्राउट काही सुपर जेट्स किंवा आणखी काही जसन तारा किंवा डायनामाइटचं सुपर यांच्यापासून खूप डॅमेज टाळू शकतो. फक्त स्वतःवर आपला सुपर वापरून तो सुपर भिंतीमागे ठेवला की स्प्राउट हलवला जातो आणि हलवल्यावर त्याला एक असा क्षण मिळतो जिथे तो अजिंक्य असतो. हे असंच काम करतं. ऐका, वापरायला अजिबात संकोच करू नका. हा सल्ला जरा वेगळा आहे पण खूपच प्रभावी आहे. क्रमांक 22 जेव्हा तुम्ही स्नायपर खेळता, नेहमी लक्ष साधा. हात बटनांवर ठेवा, विशेषतः मुख्य आक्रमणावर. तुम्ही जलद असायला हवे, पटकन निर्णय घ्या आणि त्यासाठी हल्ला करण्यास, लक्ष साधण्यास तयार असा. त्यामुळे जॉयस्टिक हलवा, सज्ज आणि तयार रहा. क्रमांक 23 हा सल्ला खरंच खूप खास आहे, पण तरीही तो महत्त्वाचा आहे. तो त्या बॉलरांसाठी लागू आहे ज्यांची आक्रमण डावीकडून उजवीकडे जाते, जसं लायन, स्टू, बॉनी किंवा अगदी बो. जर तुम्ही आक्रमण करताना तुमच्या दिशेने हल्ला तर आक्रमणाची रुंदी जास्त होईल आणि उलट दिशेने हल्ला तर ती रुंदी कमी होईल. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला विरोधकाला नक्कीच हिट करायचं आहे का, म्हणजेच रुंदी जास्त ठेवायची आहे, किंवा जास्त प्रोजेक्टाइल्स टाकायचे आहे, म्हणजेच आक्रमण बारीक ठेवायचं आहे. 24 ब्रॉल बॉलमध्ये तुम्हाला शूट करावं आणि समोर विरोधक असतील बाहेर पडून छान पास देण्यासाठी अनेक मार्ग आहे. अर्थात क्लासिक म्हणजे ज्या दिशेने जात आहात त्याच्या उलट दिशेने निशाणा ठेवा. आणखी एक कमी लेखलेला क्लासिक तुमच्या सहकायांना पास द्या. विरोधकांना अपेक्षा नसते कारण त्यांना वाटतं तुम्ही स्वार्थी आहात आणि अनेकदा हे शूट करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शहाणपणाचं असतं. अजून मजेशीर म्हणजे शंका असल्यास फक्त सरळ शूट करा, कधी कधी तेही चालतं. ब्रॉल बॉलमध्ये बॉल चांगल्या प्रकारे हाताळा हे जाणं महत्त्वाचं. किमान तुम्ही विरोधकाच्या पायात बॉल मारून किती अंतरावरून गोल करू शकता हे नक्कीच माहीत असायला हवं. हे अनेकदा सहज केलं जातं, पण योग्य सहजता नेहमीच जास्त चांगली असते. आणि शेवटची टिप म्हणजे निकोच्या स्टार पॉवर अजेलो किंवा अगदीच्या अटॅक चार्जला थांबवू शकतं. हे माहीत असणं खूप उपयोगी आहे. मला हे माहीत नव्हतं म्हणून मी खुश आहे. हेच या व्हिडिओचा शेवट. व्हिडिओला लाईक कमेंट करा, डिस्क्रिप्शन मधील डिस्कॉर्ड जॉईन करा. अजून व्हिडिओ गाईड्स पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा. मी होतो ब्लारॉन, पुन्हा भेटू. धन्यवाद.